हाय, मी तनिष्का कदम. मी VIT पुणे मेकॅनिकल ब्रांचमध्ये शिकते. जेव्हा लास्ट इयर रिझल्ट आला त्याच्यानंतर मी एवढी कन्फ्युज्ड होते की मी कुठलं कॉलेज घेणार, माझ्या पर्सेंटाईलवरती मला कुठली ब्रांच भेटेल, जी मी होप करते ती मला मिळेलच का, आणि जे कॉलेज भेटेल ब्रांचमुळे तेही चांगलं असेल का नसेल, मी कुठले कॉलेज माझ्या लिस्टमध्ये ठेवू, कुठले नको ठेवू, किती पण मोठी लिस्ट व्हायला नको, असे बरेच इश्यू मला जाणवत होते. त्यातून जे आपले CET वगैरे त्यांनी एवढे रूल्स काढले होते नवीन की काही समजत नव्हतं की नेमकं करायला काय पाहिजे आणि काय नाही. मग मला युनियन एज्युकेशनबद्दल समजलं आणि मग त्यांच्या काउन्सिलिंग थ्रू मला पहिले त्यांनी प्रोसेस समजवली की कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4, मग ILS, स्पॉट राऊंड कसं काय काय होणार आहे. मग त्याच्यामुळे मला एक आयडिया आली की नेमकं काय व्हायला पाहिजे, आणि मग त्यांच्यामुळेच मग मला एक चांगली लिस्ट मिळाली. मग थ्रू आउट द प्रोसेस त्यांनी मला एवढं नीट समजवलं की मला समजत होतं की मला कुठलं कॉलेज भेटेल, आणि जे मला माहीत होतं की ते मला मिळेलच तेच मला मिळालं.